तुझं स्वास्थ्य ठीक नाही, ह्यात तुझी घोडचूक काय हे तुला सांगतो. आज तुझे बरेच प्रश्न आपोआप सुटतील बघ. आता शांतपणे आणि विचारपूर्वक ऐक. एक साधं उदाहरण घेऊया. मला सांग, तू जिभेचे जास्त लाड करतोस की पोटाचे? अर्थात जिभेचे. यामुळे तू काय करतोस? त्या पोटावर अत्याचार करतोस. मग आपण ग्रहण केलेलं अन्न हे कुठे जातं रे? पोटातच ना. पण त्या पोटाचा विचार न करता तू निव्वळ रसनेच्या वासनेचा विचार करतोस. त्यावेळी तुला समाधानकारक वाटतं, पण खरं तर हा समाधानीपणा आहे ना, हा जिभेचा असतो, पोटाचा नाही. कारण तुझ्या अरबट-चरबट खाण्याने नकळत हळू का होईना, पण ते पोटाचे स्वास्थ्य हे कधी बिघडू लागतं, हे तुझं तुलाच कळत नाही. आणि तुला माहिती आहे, या सगळ्या विकारांचे कारण तुझ्या उदरापासूनच सुरू होतं आणि तरीही तुला भुरळ पडलेली असते ती तुझ्या जिभेची. तुला सगळं काही दिलेलं आहे, तरीही तुला ते राखता येत नाही आणि मग नकळत विकारांच्या गळ्यात पडलास, की तुला आमची आठवण येते, नाही का? अरे, जशी अति गोड व्यक्ती हानिकारक असते, तशी ही साखर जी आहे ना, ही चवीला जरी गोड असली, तरी तुझे स्वास्थ्य बिघडवण्यात हिचाच प्रथम क्रमांक असतो. आता हेच अजून तुला कळलेलं दिसत नाही, नाही का? आणि तसेच जी माणसं अति गोड स्वभावाची असतात, ती सुद्धा एक प्रकारे हानिकारकच असतात, हे कायम ध्यानात ठेव. कारण सरळ माणसांना सरळ बोलण्याची सवय असते. कदाचित ती गोष्ट तात्पुरती लागते, पण अशा माणसांच्या मनात मात्र काही नसतं. जे आहे ते मुखाने मांडतात. रसनेच्या वासनेपासून दूर राहा आणि पोटावर खऱ्या अर्थी प्रेम करायला शिक. त्यामुळे तुझं मनस्वास्थ्य ठीक राहील, तुझं चित्त थाऱ्यावर राहील आणि तू सर्व व्याधींपासून मुक्त राहशील. आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण सदैव मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.